गणेश हृदय स्तोत्रामध्ये भगवान गणेशांचं पुढचं अत्यंत सुंदर नाव आहे वरद। हे नाव समजून घेण्याच्या आधी आपल्याला पुराणांची एक पद्धती समजून घ्यावी लागेल। वेगवेगळ्या देवतांकरता भगवान वेदव्यासांनी 18 पुराणांची रचना केली, 18 उपपुराणांची रचना केली। हे सगळे पुराणं वेगवेगळ्या देवतांना समर्पित आहेत। म्हणजे काही विष्णू परपुराणं आहेत, काही शिव परपुराणं आहेत, काही शक्तीपर, काही गणेशपर, अशा वेगवेगळ्या देवतांना ते पुराणं वाटलेले आहेत। आता या पुराणांची आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगतो। कोणत्याही देवतेकरता लिहिलेलं जे पुराण असतं त्यावेळा त्या देवतेला सर्वोच्च स्थानी ठेवून त्या पुराणाची रचना केलेली असते। म्हणजे जसं भागवत पुराण समजा आपण घेतलं तर आपल्या लक्षात येईल की भगवान विष्णू ही जगातली सर्वोच्च शक्ती आहे। त्या विष्णूंच्याच इच्छेने भगवान ब्रह्मदेव निर्माण करतात, भगवान ब्रह्मदेव विश्व तयार करतात। दुसऱ्या बाजूला त्याच भगवान विष्णूंच्या इच्छेने भगवान शंकर या विश्वाचा विलय करतात। म्हणजे निर्मिती, स्थिती आणि लय या तिन्ही गोष्टी केवळ आणि केवळ भगवान विष्णूंच्या इच्छेने चालतात, असं आपल्याला भागवत पुराण सांगताना आपल्याला पाहायला मिळतं। दुसऱ्या बाजूला भागवत पुराण समजा तुम्ही बाजूला ठेवलं आणि शिवपुराण घेतलं तर शिवपुराणात रचना वेगळी पाहायला मिळेल। तिथे भगवान शंकर सर्वोच्च देवता असतात, त्याच्यामुळे जे काय होतं ते भगवान शंकरांच्या इच्छेने होतं। म्हणून विश्वाची निर्मिती भगवान ब्रह्मदेवच करतात, पण ते शंकरांच्या इच्छेवरून करतात। भगवान विष्णू आत्तापर्यंत जी सर्वोच्च शक्ती म्हणून भागवतात सांगितली ती शिवपुराणामध्ये भगवान शंकरांच्या इच्छेने या विश्वाचं पालन करते, अशी रचना असते। तुम्हाला अशा वेगवेगळ्या गोष्टी का सांगितल्या तर त्याचं उत्तर साधं सरळ आहे। हे सगळे पुराण एका वेळा वाचायला सांगितलेलेच नाही, या सगळ्या पुराणांचा एकत्रित अभ्यास करायला सांगितलेलाच नाही। मग हिशोब काय सांगितला, तुम्ही ज्या देवतेचे उपासक असाल त्या देवतेचं पुराण वाचा। का? कारण त्या देवतेवर तुमची पूर्ण श्रद्धा बसली पाहिजे। शेवटी फळ श्रद्धेचे मिळतात। भगवद्गीता आपल्याला सांगते श्रद्धावान लभते फलम, श्रद्धेचं फळ मिळत असतं। आपल्या देवतेला सर्वोच्च समजल्याशिवाय त्याच्यावर पूर्ण श्रद्धा बसत नाही आणि म्हणून पुराणांची अशी रचना केलेली असते। आता ही एकदा पद्धती आपण समजून घेतली की आपल्या लक्षात येईल गणेश पुराण असो किंवा मुद्गल पुराण असो, या दोन्ही पुराणांमध्ये भगवान गणेश ही सर्वोच्च देवता आहे आणि मग भगवान गणेशांच्याच दृष्टीने या पुराणांची रचना केलेली असल्यामुळे सगळं जे काय घडतं ते भगवान गणेशांच्या कृपेने घडतं, अशा प्रकारचं वर्णन या पुराणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। सगळ्या पुराणांमध्ये जरी ते वर्णन असलं तरी गणेशाचं वैभव पाहताना आपण पाहिलं की बाकी सगळ्या देवता खरंच त्यांना शरण आल्याचे वेगवेगळे उदाहरणं आहेत। त्याच हिशोबामध्ये त्या सगळ्यांना वर देणारा म्हणून वरद हे जे नाव मोरयाचं आहे ते आपल्या समोर इथे भगवान शंकर देवी गंगेला स्पष्ट करून सांगत आहेत। त्यांनी वरद शब्दाचा अर्थ पहा कसा वापरलाय, वरैहि समास्थापितमेव सर्वम विश्वम तथा ब्रह्म विहारिणाच। ज्यांनी वर देऊन, ज्यांनी आपल्या कृपेचा आशीर्वाद देऊन या सगळ्या विश्वाची स्थापना केली, या विश्वाला चालवणाऱ्या सगळ्या ब्रह्मांची स्थापना केली, म्हणजे सगळ्या देवतांची, ईश्वरांची, महेश्वरांची स्थापना केली। मग ही कथा कुठे येते त्याचं उत्तर आहे मुद्गल पुराणामध्ये आपल्याला अशी रचना पाहायला मिळते की हे सगळे 5 देव म्हणजे भगवान ब्रह्मदेव, भगवान विष्णू, भगवान शंकर, देवी आणि सूर्य हे 5 देव ओंकारातून वेगळे झाले। तुम्ही म्हणाल गणेश कुठे आहे, त्याचं उत्तर आहे ओंकार म्हणजेच गणेश, त्यांना वेगळं म्हणायची गरज नाही। गणपत्य संप्रदाय त्या पद्धतीने रचना आपल्याला सांगतो। मग हे 5 देव वेगळे झाले ओंकारामधून, ब्रह्मा, विष्णू, महेश, देवी आणि सूर्य। या 5 देवांना जेव्हा एकमेकाकरता फिरता येते माहीत नाही, नुसतेच तयार झाले असं वर्णन आहे त्यांचं। मग हे सगळेजण फिरत होते इकडे तिकडे, कारण नुसतं अनंत अवकाशाची पोकळी होती, त्यामध्ये हे सगळ्या देवता फिरतायत। त्यातले भगवान ब्रह्मदेव आणि विष्णू दोघं एकमेकाला भेटले। दोघांनाही आश्चर्य वाटलं, म्हणजे तुम्ही कोण? आता कोणालाच माहीत नव्हतं, कारण नुकतेच तयार झाले होते, नुकतेच वेगळे प्रगट झाले होते। त्याने सांगितलं मी कोण माहीत नाही, पण माझ्यात खूप शक्ती आहे एवढं मात्र मला जाणवतं आहे। त्या दोघांनी एकमेकांना एकमेकांची शक्ती दाखवली असं वर्णन आहे। त्यानंतर तिथे भगवान शंकर आले, देवी आली, सूर्य आले, या सगळ्यांचं 5 जणांचं एकत्रीकरण झालं आणि मग या 5 जणांनी विचार सुरू केला की आपण एकमेकाला तयार केलाय का?
प्रत्येकजण म्हणाले नाही मी काही तुम्हाला तयार केलेलं नाही, मी काही तुमची निर्मिती केलेली नाही. आणि मग 5 जणांनी मिळून विचार केला की ज्या अर्थी आपण इथं वेगवेगळे 5 जण आहोत आणि आपण एकमेकाला तयार केलेलं नाही, याचा अर्थ आपल्याला निर्माण करणारा 6वा कोणीतरी असलाच पाहिजे. तो कोण हे माहीत नव्हतं. म्हणून या 5 जणांनी पहिला विश्वातला मंत्र वापरला, यस्मै कस्मै नमो नमः. याचा अर्थ जो कोणी असेल त्याला नमस्कार असो, कारण तो कोण हेच माहीत नव्हतं. असा बरेच काळपर्यंत या पंचदेवतांनी तपश्चर्या केली आणि या सगळ्या तपश्चर्येचा परिणाम म्हणून त्यांच्या समोर भगवान ओंकार रूप असणारे गणेश प्रगट झाले असं वर्णन आहे. मग प्रगट झाल्यानंतर भगवान गणेशांनी या प्रत्येकाला आपापली शक्ती दिली, कारण त्यांचं वर्णन तशा पद्धतीने आपल्याला मुद्गल पुराण सांगतं की मग एकेका देवतेला एक एक शक्ती दिली, एक एक कार्य दिलं, त्यांचं निवासस्थान दिलं. जसं भगवान ब्रह्मदेव असतील, त्यांना सांगण्यात आलं तुम्ही रजोगुणाचे अधिकारी असाल, यानंतर विश्व निर्मिती करणे हे तुमचं काम असेल, सत्यलोक नावाचा तुमचा लोक असेल, तिथे तुम्ही निवास कराल, हंस हे तुमचं वाहन असेल, देवी सरस्वती ही तुमची सहकारिणी शक्ती असेल. अशा वेगवेगळ्या गोष्टी त्या त्या देवांना वाटून देण्यात आल्या. आणि मग त्याच्या आधारावर पहिल्यांदा हे पंचेश्वर, त्यानंतर मग वेगवेगळ्या देवता तयार झाल्या, इंद्रचंद्राधिक या सगळ्या देवता, मग माणसं, मग आपल्यासमोर असणाऱ्या अनेक गोष्टींच्या जीवांची रचना आपल्यासमोर सांगितली. या सगळ्यांना भगवंतांनी निर्माण केलं. म्हणजे पुढची निर्मिती भले ब्रह्मदेवांनी केली, पण ब्रह्मदेवांना ती निर्मितीची शक्ती भगवान गणेशांनी दिली असल्यामुळे शेवटी सगळी निर्मिती कोणी केली, त्याचं उत्तर आहे गणेशांनी. त्यांनी दिलेल्या वरदानाच्या भरोशावर. कारण वर्णनही असं मजेदार आहे पुढे आपल्याला. जसं लंबोदर शब्दाचं आपण वर्णन पाहिलं की सगळे विश्व त्या भगवान गणेशाच्या उदरातच राहतात. आता याचं वर्णन करताना आणखीन एक मजेदार शब्द याच्याशी संदर्भात म्हणून सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा ब्रह्मदेवांना सांगण्यात आलं तुम्ही सृष्टीची निर्मिती करा. ब्रह्मदेव म्हणतात ठीक आहे, पण सृष्टी म्हणजे काय तेच मला माहीत नाही, मी करू कशाची निर्मिती. वर्णन असं आहे, भगवान गणेशांनी त्यांना आपल्या सोंडेनी उचललं आणि गिळून टाकलं. गिळल्यावर काय केलं, ते पोटात गेले. पोटात गेल्यानंतर त्या लंबोदराच्या उदरात असणारे अनंत कोटी ब्रह्मांड भगवान ब्रह्मदेवांनी पाहिले. ते सगळं अभ्यास केला आणि तसं बाहेर येऊन तयार करा असं त्यांना सांगून त्यांना बाहेर काढण्यात आलं. मग ब्रह्मदेवांनी तशी रचना केली. याचा अर्थ त्याची शक्ती कोणी दिली, भगवान गणेशांनी. त्याचं स्वरूप कोणी दाखवलं, प्रॅक्टिकल कोणी दिलं, भगवान गणेशांनी. आणि म्हणून वरदान कोणाचं, भगवान गणेशांचं. जसं निर्मितीचं सूत्र तसं संचालनाचं विष्णूंचं सूत्र, संहार करण्याचं भगवान शंकरांचं सूत्र, देवीचं काम या जगाला मोह निर्माण करणे, एकमेकाच्या गोष्टीत आसक्ती निर्माण करणे, आणि सूर्याचं काम या जगाला तेज आणि प्रकाश देत राहणे. या सगळ्या गोष्टी भगवान गणेशांनी आपल्या वरदान स्वरूपात त्यांना दिलेल्या आहेत, आशीर्वाद स्वरूपात त्यांना दिलेले आहेत असं मुद्गल पुराण सांगतं. आणि म्हणून मग हे 5ही देव आणि त्यांच्या हाताखालचे बाकी सगळे देव, इंद्र असतील, कुबेर असतील, वरुण असतील इत्यादी, या सगळ्या देवता भगवान गणेशांच्या आज्ञेनी काम करतात, त्यांच्या आशीर्वादानी काम करतात, त्यांच्या वरदानानी काम करतात. त्याचं वर्णन आपल्यासमोर भगवान शंकर सांगतायत. ते देवी गंगेला म्हणतायत, वरैहि समास्थापितमेव विश्वम सर्वं विश्वम तथा ब्रह्म विहारिणाच. सगळ्या विश्वाची निर्मिती त्यांनी आपल्या वरदानातून केली, तसेच या ब्रह्मांचीही निर्मिती त्यांनी आपल्या वरदानाने केली. नुसती निर्मिती नाही, समास्थापित, त्यांना व्यवस्थित स्थापित केलेलं आहे. त्यांच्या शक्ती त्यांना दिलेल्या आहेत, त्यांचे कामं त्यांना दिले आणि त्यांच्यातर्फे या जगाचा सगळा व्यवहार ते चालवत आहे. आता परम विप्रमुखाः वदंती, म्हणून जे शहाणे लोक आहेत, प्रमुख लोक आहेत, याचा अर्थ शास्त्रकार जे आहेत ते काय म्हणतात, वरप्रदम तम, त्याला वरप्रद असं म्हणतात, वरद असं म्हणतात. त्या वर देणाऱ्या मोरयाला, त्या वरप्रद असणाऱ्या मोरयाला वरदम नतोस्मी, मी त्या गणेशाला वंदन करत असतो, मी त्या गणेशाला नमस्कार करत असतो असं भगवान शंकर देवी गंगेला समजावून सांगतायत. जसं वरद शब्द सांगितला तसा आणखीन एक सुंदर शब्द आपल्या समोर, मोरयाचं आणखीन एक अप्रतिम नाव सांगितलं, ते नाव आहे विकट. जे मुद्गल पुराण आपण सांगतोय त्या मुद्गल पुराणामध्ये 6-8 खंड जे आहेत त्या 8 खंडात 8 राक्षस सांगितले. मोठे अजब आहेत.
राक्षसांची नुसते नावं ऐकली तरी तुमच्या लक्षात येईल हे पुराण किती वेगळं आहे. पहिल्या खंडातला राक्षस मत्सरासूर, दुसऱ्यात मदासूर, तिसऱ्यात मोहासूर, चौथ्यात लोभासूर, पाचव्यात क्रोधासूर, सहाव्यात कामासूर, सातवा ममासूर, आठवा अहंकारासूर. वेगवेगळे 8 राक्षस सांगितले. किती मजेदार आहेत. हे कुठेही बाहेर नाही शोधायचे, सगळे आतमध्येच आहेत. आजपर्यंत नावही नव्हते ऐकले यांचे. राक्षस म्हणून हे सगळे विकार म्हणून ऐकले. आपल्या आतमधले जे विकार आहेत, आपल्या आतमधल्या ज्या विकृती आहेत, त्यालाच हे मुद्गल पुराण राक्षस रूपात सांगतं. आता राक्षस आतमध्ये आहेत म्हटल्यानंतर त्यांचं निर्दालन करण्यासाठी, त्यांचं नियमन करण्यासाठी जे विनायक असतील ते बाहेरचे कसे चालतील, तेही आतमध्येच आहेत. म्हणून मग 8 विनायक सांगितले. अष्टविनायक ही कल्पना मुळात मुद्गल पुराणाची, पण ज्यांना सध्या आपण अष्टविनायक म्हणून यात्रा करतो ते अष्टविनायक नाही सांगितलेले. भारताच्या 8 दिशेला 8 ठिकाणे यांचे सांगितले. ते 8 विनायक सांगितले, त्यांचे नावं दिले. वक्रतुंड, एकदंत, महोदर, गजानन, लंबोदर, विकट, विघ्नराज, धूम्रवर्ण. मी हे का सांगितलं, यात एक नाव आहे, 6वं नाव विकट. ते विकट हे भगवान गणेशांचं नाव आहे. मोरावर बसलेले असतात असं त्यांचं वर्णन आहे. दोन्ही बाजूला सिद्धिबुद्धी असतात असं वर्णन आहे. वायव्य दिशेला यांचं स्थान वर्णन केलेलं असतं. या बाकीच्या बारीक सारी गोष्टी सोडून द्या, त्यातला भाव लक्षात घ्या. मोरावर बसलेले विकट हे भगवान गणेशांचं स्वरूप आहे, जे मुद्गल पुराणाने सांगितलं. त्याच्या 6व्या खंडामध्ये आपल्याला त्याचं वर्णन पाहायला मिळतं. इथं त्या मोरवेचं, त्या विकट स्वरूपाचं वर्णन आपल्या समोर केलं. कशाला विकट म्हणतात, मायामदम सर्वमिदम विभाती मिथ्या स्वरूपम भ्रमदायकम च. हे सगळं जग मायामय असलेलं आहे, हे मिथ्या स्वरूप आहे. याचा अर्थ जसं आहे तसं नाही दिसत, भलतंच काहीतरी दिसतं. भ्रमदायकम च, भ्रम देणारं दिसतं. डोळ्यांना दिसतं ते खरं असं पटकन आपण म्हणून जातो, तसं नाही आहे. लक्षात घ्या, डोळ्यांना न दिसणाऱ्या किंवा डोळ्यांना दिसल्या तरी भासमान असणाऱ्या असंख्य गोष्टी जगात आहेत. लहानशी उदाहरणं 2 सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. आपण सगळेजण पंख्याच्या खाली बसतो, पंखा जोरात सुरू करतो. पंखा जेव्हा वेगात फिरत असतो तेव्हा आपल्या डोक्यावर एक मोठं चाक फिरताना आपल्याला दिसतं. चाक दिसतं, गोल आहे, ते भरलेलं चाक आपल्याला दिसतं. मला सांगा, हे चाक खरं की खोटं? याचं वर्णन नाही करतायत. का नाही करतायत? कारण ते खोटं म्हणावं तर दिसत आहे आणि खरं म्हणावं तर तिथं फक्त 3 पातेच आहेत, चाक कुठं आहे? जसं एक दुसरा प्रकार सांगतो मुद्दाम आपल्याला, म्हणजे आणखीन लक्षात येईल. एखादी उदबत्ती पेटवायची आणि जोरात गोल 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 फिरवायची. अंधारामध्ये करून पहा प्रयोग, आणखीन सुंदर दिसतो. एक पूर्ण वर्तुळ एक आपल्याला चाक दिसतं चमकणारं. आता मला सांगा, हे चाक खरं की खोटं? काय वर्णन करणार त्याचं? खोटं म्हणावं तर ते दिसत आहे, नाही कसं म्हणणार? खरं म्हणावं तर एकच उदबत्ती आहे. मग होतंय काय? त्याचं उत्तर आहे, ती एकच उदबत्ती इतकी वेगात फिरत आहे की ते आपल्याला पकडता येत नाही, ते आपल्याला समजून घेता येत नाही आणि म्हणून आपल्या समोर चाक दिसत असतं. याला भ्रम असं म्हणतात. असे जे भ्रम, तसं हे जग भ्रमात्मक आहे. ज्याचं वर्णन आपण पाहिलं होतं की दोरी पडलेली असते, आपल्याला साप दिसत असतो. शिंपलं पडलेलं असतं, आपल्याला चांदी दिसते. ती जी रचना आहे ती या जगाची. तशीच मोराची रचना आपल्याला सांगितली, म्हणून विकट मोरावर बसले. आता हे जे जगाचं भ्रमात्मक स्वरूप आहे, याचा अर्थ सगळ्या गोंधळामध्ये टाकणारं स्वरूप आहे, त्याला कट असं म्हणत असतात. कट याचा अर्थ वाकडेपण, कट याचा अर्थ वेडेवाकडेपण, कट याचा अर्थ न कळणे, कट याचा अर्थ झाकून असणे. या सगळ्या गोष्टींना कट असा शब्द वापरतात. त्याचा संबंध इथं वापरला. आणि मग मोरयाचं स्वरूप कसं आहे, तस्मात् परम ब्रह्म वदन्ति सत्यम एनम परेशम विकटम नमामि. या सगळ्याच्या पर असलेलं, या सगळ्याच्या पलीकडे असलेलं ते जे परब्रह्म, त्या ब्रह्माला, त्या सत्य स्वरूप असणाऱ्या ब्रह्माला, कारण हे असत्य आहे, बदलत राहणारं आहे, खोटं आहे, भास आहे. साप खराही नव्हता आणि खोटाही नव्हता, तो केवळ भास होता. तसं जे कट असलेलं माया, ती ज्याच्यापासून वी म्हणजे निघून जाते, जसं विनायक शब्दात आपण पाहिलं, ती माया जिथे गळून पडते, ती माया जिथे निघून जाते, त्या शुद्ध स्वरूपाला, त्या आत्मचैतन्याला, त्या परब्रह्माला, त्या गणेशाला विकट असं म्हणत असतात. असा विकट शब्दाचा सुंदर अर्थ आपल्या समोर सांगितला. बाकीचे उद्या पाहू.